नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10. उरळी देवाची आणि फुरसुंगी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत येणारी ही दोन गावे आणि तिकडचंच महानगरपालिकेचा कचरा डेपो. ह्या कचरा डेपोबद्दल तिकडचे नागरिक हे बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या तक्रारी करत आलेले आहेत महानगरपालिकेकडे. आता ह्या कचऱ्याचं विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेनं एक टेंडर काढलं, जे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातर्फे आलं होतं. तर घनकचरा विभागाचे जे उपआयुक्त आहेत संदीप कदम साहेब, त्यानंतर ॲडिशनल कमिशनर जे आहेत ते आहेत पृथ्वीराज BP व आयुक्त आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब. हे टेंडर काढल्यानंतर हे टेंडर एका कंपनीला देण्यात आले, ज्याचं नाव आहे भूमी ग्रीन एनर्जी. पण त्याचबरोबर उरळी देवाची इकडचे एक सजग नागरिक जे आहेत भरत सुराणा यांनी या टेंडरवर ऑब्जेक्शन घेतले, आरोप केलेले आहेत. काही त्यांचं असं म्हणणं आहे की टेंडर योग्य पद्धतीने काढण्यात आलेले नाही आहे व याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तर हे म्हणणं त्यांनी महानगरपालिकेकडे पोहोचवायचा प्रयत्न केला, त्याचा पाठपुरावा केला, पण महानगरपालिका हे म्हणणं त्यांचं मनावर घेत नाही आहेत, ऐकत नाही आहे, त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत. म्हणून भरत सुराणा हे आमरण उपोषणाला बसले. 7 आणि 8 तारखेला 2 दिवस त्यांचं हे आमरण उपोषण चालू होतं. तर मित्रांनो, ह्या विषय तुम्हाला लक्षात आलेला आहे. तर या विषयाचा आम्ही सखोल अभ्यास करून या वेगवेगळ्या घटकाचा त्यांची माहिती घेतलेली आहे आणि ही जी पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भरत सुराणा हे जे संविधानाचा जो त्यांना अधिकार दिला त्याप्रमाणे त्यांनी आंदोलनाचा हत्यार उचललेला आहे आणि आमरण उपोषणाला ते महानगरपालिकेच्या दारातच बसले आहे. त्यांच्या स्वतः पत्नीसहित ते आमरण उपोषणासाठी महानगरपालिकेच्या दारावर 7 आणि 8 ह्या 2 दिवसासाठी ते बसले होते. तर या घटनाक्रम असा आहे मित्रांनो की 7 तारखेला बसल्यानंतर मी TV10 आमची सकाळी 10:30-11ला त्यांची मी बाईट घेतली आणि तेही टाकलेली आहे मी तुम्हाला. त्यामुळं आंदोलकाचं किंवा उपोषणकर्त्याचं काय म्हणणं आहे ते सुद्धा तुम्हाला आमच्या इथे ते तुम्हाला बघायला मिळेल. ते मी टाकलंच होतं 8 तारखेला. आणि 7 तारखेची सुद्धा घटनाक्रम तुम्हाला सांगतो. TV10ची पद्धत अशी आहे की आम्ही बाईट घेतल्यानंतर पोस्ट करायच्या अगोदरसुद्धा आम्ही दुसरी जी बाजू आहे म्हणजे महानगरपालिकेची सुद्धा बाजू असेल तर त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी याचे जे ॲडिशनल कमिशनर होते पृथ्वीराज BP साहेब यांच्याकडे मी डायरेक्ट गेलो. यांच्याकडे डायरेक्टली जाण्याचं कारण असं होतं की जे आंदोलनकर्ते सुराणा यांनी जे पृथ्वीराज BP साहेब आहेत यांचं डायरेक्टली नाव घेऊन महानगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज साहेब हे त्यांना पाठीशी घालत आहे. त्यांना ह्या पदावर मुद्दाम ह्याच कामासाठी, असल्या प्रकारच्या कामासाठीच आणलेलं आहे. परंतु पृथ्वीराज बाबा हे खास नागपूरवरनं हे अशा टेंडरसाठी पाठवले गेलेले आहेत असा फार मोठा आरोप केल्यामुळे माझी एक नागरिक म्हणून आणि एक पत्रकार म्हणून माझी अशी जबाबदारी आहे की त्यांचं काय म्हणणं आहे हे खरं असेल तर हे फार सिरियस आहे. त्याप्रमाणे मी पृथ्वीराज BP सरांना भेटायला गेलो, पण त्या दिवशी माझी त्यांची काही कारणानं भेट झाली नाही. पृथ्वीराज साहेबांकडं 2 ॲडिशनल कमिशनरांचे खाती असल्या कारणाने अतिशय ते बिझी असतात, हे मी समजू शकतो. त्यानं दुसरे कुठलंही अतिरिक्त आयुक्त त्रास देऊ नयेत म्हणून 6 महिने झालेत 2 अतिरिक्त आयुक्तांची खुर्ची खाली ठेवलेली आहे. का तर हा फक्त पृथ्वीराज बाबाच पूर्ण महानगरपालिका सांभाळावं. त्यामुळं मी त्या दिवशी त्यांची मला भेट झाली नाही. त्यामुळं मी उपआयुक्त जे आहेत घनकचरा विभागाचे संदीप कदम यांना मात्र भेटलो आणि त्यांना ते प्रकार सगळा सांगितला. त्यांनी एक चांगली गोष्ट केली की आंदोलनकर्त्यांना लगेच बोलवलं. अर्थात संध्याकाळपर्यंत वेळ लागला त्यांना, पण त्यांना बोलवलं आणि आंदोलनकर्त्यांना त्यांनी त्यांच्याशी चर्चा करून एक पत्र दिलं. हे पत्र दिल्यानंतर मी पुन्हा एकदा आंदोलकांना भेटल्यानंतर माझं असं लक्षात आलं की त्या पत्राचं म्हणजे मध्ये जे मिळालं आहे त्याच्याबद्दल भरत सुराणा जे आहेत त्यांचं समाधान नाही आणि त्यामुळं ते त्यांचं आंदोलन मागं घेणार नाही. असं असल्यामुळे दुसऱ्या दिवशीसुद्धा 8 तारखेला सुद्धा त्यांचं ते उपोषण चालूच होतं. पुन्हा एकदा TV10 म्हणून मी
8 तारखेला संदीप कदम ह्यांना सुद्धा भेटलो असताना ते म्हणले तुम्ही कृपया करून पृथ्वीराज BP साहेब यांनाच भेटा आणि तेच ह्याच्यावर व्यवस्थित उत्तर देऊ शकतील. त्यांनी ही माहिती दिली की आम्ही पत्र दिलं आहे उपोषणकर्त्यांना की आम्ही याची पूर्ण माहिती घेऊन त्यांनी त्याबरोबर पत्रात हेही म्हणलेलं की टेंडर आम्ही सर्व नियमांना पाळूनच काढलेलं आहे, त्यामध्ये काही चूक नाही आहे. तरीही तुमच्या मागणीचा विचार करून आम्ही परत चर्चा करून तुम्हाला सविस्तर तुमचं समाधान होईल असं आम्ही तुम्हाला थोड्या दिवसात त्याचं उत्तर देतो. तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या. तर तुम्ही जसं मी अगोदर सांगितलं की भरत सुराणा याच्यावर नाखुश असून त्यांनी ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला सुद्धा आपलं उपोषण चालू ठेवलं. 8 तारखेला मित्रांनो माझी 3 जे अपॉइंटमेंट स्लिप असते प्रत्येक अधिकाऱ्याच्या बाहेर ही अगदी रीतसर मी 3 स्लिपा दिल्या आहेत. एका दिवसामध्ये 3 स्लिप द्यायची सुद्धा माझी पृथ्वीराज BP साहेबांशी ही पहिलीच वेळ आहे. 3 स्लिप दिल्यानंतर तिसऱ्या वेळी मला आतमध्ये प्रवेश मिळाला. त्यावेळी त्यांना मी सांगितलं सर तुमचं नाव घेऊन जर हे आरोप करत असेल तर त्याचं स्पष्टीकरण हे त्या अधिकाऱ्यांनी देणं नागरिकांसाठी हे खूप गरजेचं आहे. TV10साठी हे खूप गरजेचं आहे. कृपया तुम्ही ह्याचा कॉग्निझन्स म्हणजे याची दखल घ्यावी असं माझं म्हणणं होतं. तर त्याचा मान राखून कदाचित पृथ्वीराज BP सरांनी फार उशिरा म्हणजे अगदी 5:30-6ला त्या आंदोलकांना बोलवलं. त्यांच्याबरोबर मी होतो. मी बाहेर जाऊन त्यांचं आत येताना सगळं शूटिंग घेतलेलं आहे. पण पृथ्वीराज BP साहेबांचं म्हणजे बिझी असल्यामुळं त्यांचं तोपर्यंत बरेच दुसरे अधिकारी आले. त्यामुळे यांना जे दुसरे कक्ष केलेलं आहे वेटिंग कक्ष जे आहे तिथे यांना बसवण्यात आले. तिथे साधारणतः अर्धा तास बसल्यानंतर भरत सुराणा यांना हे योग्य वाटले नाही. ते म्हणले मी मग इथे बसण्यापेक्षा आम्ही खालीच बसतो. आम्ही जिथं आंदोलन करतो तिकडचं लोक येतात आम्हाला भेटायला आम्हाला सपोर्ट करायला. तर तिथे परत ते गेले आणि म्हणले की तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आम्ही परत येऊ. तर त्यानंतर काय झालं की त्यांना परत एकदा बोलवण्यात आलं. त्यांच्याबरोबर ह्यावेळी भरत सुराणा जे होते त्यांच्यावर काही ज्येष्ठ नागरिकसुद्धा किंवा त्यांचे सपोर्टरसुद्धा होते. काही पदाधिकारी होते. स्वतः सुराणा हे काँग्रेसचे एक पदाधिकारी आहेत. तर त्यामुळे ते पुन्हा एकदा एका तासानं पृथ्वीराज BP साहेबांच्या केबिनच्या बाहेरच्या बाजूला जिथं बसायला मिळतं तिथं गेले. तिथे सुद्धा त्यांना साधारणतः अर्धा तास वाट बघितल्यानंतर त्यांना चक्कर आली. त्यामुळे ते सरळ जमिनीवर म्हणजे पृथ्वीराज BP साहेबांचं जे मेन केबिन आहे त्याच्या दरवाजाच्या बाहेरच ते जमिनीवर चक्क झोपले होते. ते साधारण तिथं अर्धा तास झोपले असताना सुद्धा पृथ्वीराज BP साहेबांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळं मग ते पुन्हा आपल्या जागी जिथं ते उपोषणाला बसले त्या जागी म्हणजे महानगरपालिकेच्या गेटच्या बाहेर आले आणि तिथे बसले. तर तिसऱ्या वेळी परत साधारणतः 15-20 मिनिटांनंतर तिसऱ्या वेळीसुद्धा परत त्यांना बोलायला आल्यानंतर मात्र यावेळी ते म्हणले आम्ही 2दा आलेलो आहे. आता आम्हाला ॲडिशनल कमिशनरांना भेटायचंच नाही आहे. आम्हाला डायरेक्टली कमिशनरांना भेटायचं आहे असे म्हणून ते तिथेच थांबले. नमस्कार. आज माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. संध्याकाळी 5 वाजता निरोप आला. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज PB साहेब भेटायला बोलवलं आहे. आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या जागेवर गेलो. परंतु अर्धा तास केबिनच्या बाहेर बसवून आम्हाला वेळ दिली नाही म्हणून आम्ही परत खाली येऊन बसलो. अर्धा-पाऊण तास आम्ही आमच्या उपोषणाच्या जागी बसलो. त्याच्यानंतर परत मेसेज आलं की पृथ्वीराज साहेबांनी तुम्हाला बोलवलं भेटायला. आम्ही परत गेलो. पाऊण तास त्यांच्या केबिनच्या बाहेर बसलो. परंतु हे माजूरले अधिकारी पृथ्वीराज साहेब भ्रष्ट अधिकारी पृथ्वीराज साहेब आम्हाला पाऊण तास त्यांच्या केबिनच्या बाहेर बसवून आम्हाला ठेवलं परंतु आतमध्ये बोलवलं नाही. मी अर्धा तास त्या केबिनच्या बाहेर झोपलो तरी ही दखल घेतली नाही. म्हणून आम्ही परत आता उपोषणाला जागेवर येऊन बसलेलो आहे. हा उपोषण माझं सतत चालू राहणार आहे जेपर्यंत आता आयुक्त साहेब भेट देत नाही. आयुक्त साहेब या विषयावरती चर्चा करत नाही. या आयुक्त साहेब या विषयावरती निर्णय घेत नाही तेपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहणार आहे. धन्यवाद. त्याच दरम्यान काँग्रेस पक्षाचे जे उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे मोहन जोशी साहेब हे तिथे उपोषण करताना म्हणजे भरत सुराणांना भेटले आणि त्यांना सगळी त्यांची चौकशी केली असता त्यांना हे अधिकाऱ्यांनी फार चुकीचं केलं असं वाटलं. त्यामुळं स्वतः ते वर गेले आणि आयुक्तांना भेटले आणि आयुक्तांना भेटले म्हणून सांगितल्यानंतर आयुक्तांनी
मोहन जोशी यांची दखल घेऊन जे भरत सुराणा आहेत त्यांना भेटायला बोलवले. भरत सुराणा यांची डायरेक्टली आयुक्ताशी भेट झाली आणि आयुक्तांशी बोलल्यानंतर आयुक्तांनी त्यांच्या अर्जावर त्यांनी असं स्पष्ट केले की मी याची पूर्णपणे चौकशी करणार. याचं एक समिती स्थापन केली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे काही संबंधित जे विभाग आहेत त्यांनाही सूचना दिल्या की याची पूर्ण माहिती मला मिळावी. त्याचं पत्रामध्ये मी तर दिलेले आहेत. याची पूर्ण समिती होऊन याची चौकशी होऊनच काम चालू होईल असं पूर्ण आश्वासन दिल्यानंतर मोहन जोशी आणि आयुक्तांच्या केबिनमध्येच पाणी पिऊन हे उपोषण सोडावं अशी आयुक्तांनी विनंती केल्यानंतर श्री सुराणा यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन ते त्यांचं उपोषण रात्री 9 वाजता 8 तारखेला त्यांनी त्यांचं उपोषण मागं घेतलं. त्यावेळी परत एकदा डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांच्याकडे आलेला प्रश्न अगदी 15 मिनिटांमध्ये त्यांनी तो मार्गी लावलेला आहे. त्याचबरोबर जे ॲडिशनल कमिशनर आहेत पृथ्वीराज BP साहेब त्यांचंसुद्धा ह्या म्हणणं काय आहे हे 3दा बोलून सुद्धा ह्यांना का भेटले नाही, त्यांच्याच लेवलला हा प्रश्न का सुटला नाही, हा आयुक्तापर्यंत का जावं लागलं उपोषण करताना, याची माहिती आम्हाला जर पृथ्वीराज BP साहेब बोलले तर आम्ही तुमच्यापर्यंत पोचू. तर मित्रांनो, यातील मी ते सगळे घटक सांगितले तुम्हाला. उपोषणकर्ते जे आहेत ते सुराणा, त्यानंतर ज्या कंपनीला टेंडर देण्यात आलं ती कंपनी आहे भूमी ग्रीन एनर्जी, त्यानंतर उप आयुक्त जे आहेत घनकचरा विभागाचे संदीप कदम, ॲडिशनल कमिशनर जे आहेत पृथ्वीराज BP साहेब, त्यानंतर आयुक्त जे आहेत डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब, त्यानंतर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचे घटक हे सुद्धा आहेत मोहन जोशी साहेब. त्यांचंही म्हणणं ह्याच्यावर काय होतं, त्यांना काय यावं लागलं, हेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आणि एक नागरिक म्हणून तुमचं या सर्व गोष्टीवर काय म्हणणं आहे हे सुद्धा आम्हाला खाली कळवा आणि पुढचे सुद्धा प्रत्येक घटकावरचे आमचे व्हिडिओज बघा. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.